सोलापूर मोहोळ पंचायत समिती निवडणुकीतील कामती गटातून विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार कोमल अंकुश अवताळे यांच्या जात प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखल्यावर आक्षेप घेण्यात आलाय। कुणबी जात प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला बनावट असल्याचा दावा करत माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास एवळे यांनी गंभीर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। सखोल चौकशी करून अवताळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांचा पंचायत समिती सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी देखील ते करत आहेत। निवडणूक जी लागली त्या निवडणुकीमध्ये कोमल अंकुश अवताळे यांनी कामती बुद्रुक पंचायत समितीमधून पंचायत समितीसाठी फॉर्म भरला होता। नामापर मागासवर्गीय स्त्रीसाठी हा प्रवर्ग होता। त्यांनी राखीव प्रवर्ग होता, त्या ठिकाणी त्यांनी कुणबी मराठा हा जातीचा दाखला काढून बोगस बनावट आणि खोटा दाखला तयार करून त्यांनी तिथं नामनिर्देशन पत्र भरलं आणि ते विजयी झाल्या। तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांचा तत्काळ पद्धत रद्द करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा। बातमी रामनवमीची। रामनवमी निमित्तानं अनोखी कलात्मक प्रतिमा पाहायला मिळते। चित्रकार इब्राहिम शेख मनसब यांनी प्रभू श्रीरामाचं चित्र हे रेखाटले। अकोला जिल्ह्यासह सर्वत्र या चित्राचं विशेष कौतुक आहे। सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे। संपूर्ण राज्यात आज रामनवमीचा उत्साह आहे। आष्टी तालुक्यातही रामनवमी निमित्तानं दादेगाव या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे शिष्य देवीदास स्वामी यांच्या शुभ हस्ते या मंदिरातील श्रीराम प्रभू, सीता आणि लक्ष्मण तसंच हनुमानाची मूर्ती या ठिकाणी आता पूजा अर्चा देखील संपन्न करण्यात आलेली आहे। या मूर्ती नवीन बसवण्यात आलेल्या आहेत। मराठवाड्यातील एकमेव हे मंदिर असल्यानं संपूर्ण मराठवाड्यातून हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात। दादेगाव आष्टी तालुक्यातील एकमेव असं दादेगाव आहे की रामाच्या अयोध्येनंतर नाशिक नंतर दादेगाव अशा पंचाननमुखी मूर्ती। आणि या गावाचं असं वैशिष्ट्य आहे की पाडव्यानंतर जी यात्रा चालू होती तर पूर्ण कावडीचं वगैरे मिरवणूक ही शेवटला होती आणि गावामध्ये रोज पालखीची मिरवणूक, रामाच्या पादुकाची मिरवणूक, राम अभिषेक आणि उत्सव, रामकथा याच्यामध्ये उत्साहामध्ये सर्व तालुक्यातील आजूबाजूचे खेडेपाडे सगळे समाविष्ट केले जातात। बीडच्या परळीत असलेल्या ऐतिहासिक गोराराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। हे गोराराम मंदिर समर्थ रामदास स्वामींचं ऐतिहासिक साक्षीदार असलेलं मंदिर आहे। या राम मंदिरात असलेल्या हनुमानाची स्थापना स्वतः रामदास स्वामींनी केली होती असं म्हटलं जात आहे। या ठिकाणी आमच्या पूर्वजांना समर्थांनी स्वतः दिलेली कुबडी तसेच स्वतःच्या संरक्षणासाठी तलवार अशा वस्तूसुद्धा इथं उपलब्ध आहेत। 9 दिवसाचा गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत 9 दिवसाचा उत्सव, गर्भोत्सव इथं साजरा होतो। 9 दिवस अध्यात्म रामायण इथे त्यावेळेसपासून चालू आहे। रामरायाचे जन्मोत्सव 400 वर्षापासून अखंडितपणे अध्यात्म रामायण व रामरायाचा जन्मोत्सव 400 वर्षापासून चालू असून ती परंपरा आणखीन पुढे चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।